नाशिकमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं, पण अंत्यसंस्कारांसाठी तयारी सुरू असताना तो जिवंत असल्याचं समोर आलं। या प्रकारामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ही घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अस्वली हर्ष गावात घडली। भाऊ लचके वय 19 याचा मंगळवारी रात्री 10 वाजता अंबोलीजवळ भीषण अपघात झाला। जखमी अवस्थेत त्याला प्रथम त्र्यंबकेश्वर उपरुग्णालयात नेण्यात आले। बेड उपलब्ध नसल्याने नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात नेले गेले, पण येथेही बेड नसल्याने त्याला आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले। मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी त्याला दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी मृत घोषित केले। नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली, पण त्याच वेळेस त्याचा खोकल्याचा आवाज आल्याने खळबळ उडाली। तपासणी केली असता भाऊ लचके जिवंत असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले। सिव्हिलच्या डॉक्टरांनी सांगितले की मेंदूला गंभीर इजा झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। नातेवाईकांनी मेडिकल कॉलेजवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे। योग्य तपासणी न करता रुग्णाला मृत घोषित केल्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला। ही घटना वैद्यकीय व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट करणारी असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र लाईव्ह अपडेट, नाशिक। सोमा भाऊ लचके, एज 19 इयर्स, मेल आहे। हिस्ट्री ऑफ आरटी आहे त्याचं। 3 तारखेला त्र्यंबकेश्वर जवळ ऍक्सिडेंट झालेलं होतं। तो इनिशियली प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट होता। त्याच्यानंतर काल आमच्याकडे रात्री 9:30च्या सुमारास आला आणि ही वॉज ऍडमिटेड विथ हेड इंजुरी आणि फ्रॅक्चर मॅन्डिबल आहे। राईट नाव तो सिरियस आहे, पण त्याला डिफ्यूज ॲक्झॉनल इंजुरी प्लस मॅन्डिबल फ्रॅक्चर असे हेड इंजुरीच्या अंडर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करत आहोत। त्याची परिस्थिती आता सध्या क्रिटिकलच आहे, पण व्हेंटिलेटरवर ही इज मेंटेनिंग। ब्रेन डेड झाला शाळेत, मेडिकल कॉलेजमध्ये होता, ब्रेन डेड झाला म्हणून ते म्हटले की ते ठेवाड्यात घेऊन जा। घरी त्याच्या अंत्यविधीची पण तयारी करण्यात आलेली होती। नेमकं काय त्याची प्रकृती कशी? त्याच्या बाबतीत मी कमेंट करणं योग्य नाही राहणार, पण त्याला डिफ्यूज ॲक्झॉनल इंजुरी आहे आणि राईट नाव ही इज इन क्रिटिकल स्टेट। तर ब्रेन डेडच्या संदर्भामध्ये आम्ही किंवा नातेवाईकांचं काय स्टेटमेंट आहे तो वी आर नॉट राईट पर्सन टू कमेंट ऑन दॅट। पण ब्रेन डेड आहे सध्या तरी डिफ्युजल ॲक्झॉनल इंजुरी आहे, ब्रेन डेड नाही। म्हणजे काय इंजुरीचं काय? डिफ्युजल ॲक्झॉनल इंजुरीमध्ये डोक्याला आपल्याला फटका लागलेला असतो, त्याच्यात ऍक्टिव्ह आपल्याला ऑपरेशन करून किंवा जसं इंट्राक्रेनियल किंवा एक्स्ट्रा ब्लीड जो होतो ते करायची गरज नसते। आपल्याला वेट अँड वॉच आणि आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो, ज्याच्याने ते ॲक्झॉनल इंजुरी जी असते इट टेक्स टाइम्स आणि इट्स अनलिमिटेड। म्हणजे वी कॅनॉट प्रिडिक्ट की त्याचं प्रोग्नोसिस कसं राहणार। आपण फक्त त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो आणि त्याचं बाकीचे जे फ्रॅक्चर्स आणि बाकीच्या इंजुरीज आहेत त्याची आपण काळजी घेतो। मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय? मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय त्याच्या? मेडिकल हिस्ट्रीमध्ये आता त्याचं डिस्चार्ज कार्ड तुम्ही इथं। आम्ही गंगाराम शिदे त्र्यंबक तालुक्याचा आणि भाऊ लचके हा माझा भाचा, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता मंगळवारी रात्री 1 वाजता। तिथं आम्ही त्र्यंबक हॉस्पिटलला गेलो, तिथं आम्हाला काही ॲम्ब्युलन्स दिली नाही, तर आम्ही नाशिक सिव्हिलला आलो। तर तिथं आलो तर ते म्हणा बेड अवेलेबल नाही आणि ऑक्सिजन पण नाही। मग इथून आम्ही मेडिकल कॉलेजला गेलो। तिथं गेलो, ते आम्हाला काही घेत नव्हते, ट्रीटमेंट करीत नव्हते। पहिले आम्हाकडून पैसे मागायचे, तिथं 4000 रुपये भरले तेव्हा त्याने घेतले तिथं। मग काल सकाळी 10 वाजता ते म्हणा का मेंदूचा मृत्यू झालाय, ते म्हणा तुम्हाला ठेवायचं, तेव्हा नाही तर घरी नेऊ घेऊन जा। तर आम्ही घरी घेऊन गेलो, अंत्यविधीची तयारी केली। तिथं गेलो, तो परत श्वास काढायला लागला। तिथून मग परत तिथं सिव्हिलला घेऊन गेले। आता कशी तब्येत? आता आहे तशीच आहे। आता कुठे ॲडमिट? सिव्हिलला। ठीक।